हॅलो फ्रेंड्स, तुमचे विशाखास किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला काळ्या वाटाण्याचे सांबार याची रेसिपी दाखवणार आहे। श्रावण महिना चालू आहे, सो आपण रोज त्याच भाज्या खात असतो, पण असं झणझणीत काळ्या वाटाण्याचा सांबार असेल तर खूप आवडीने खातो, कारण याची टेस्ट अगदी मटण किंवा चिकन याची ग्रेव्ही कशी असते तशीच चव या ग्रेव्हीची असते। सो हा सांबार म्हणजे काळ्या वाटाण्याची आमटी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। इथे मी 200 ग्राम काळे वाटाणे घेतले आहेत। काळ्या वाटाण्यांना 2 वेळा धुवून 8 ते 9 तास पाण्यात भिजवत ठेवायचं आहे। वाटाण्याला मोड येण्यासाठी सुती कापडात बांधून ठेवायचं आहे, जेणेकरून त्याला छान मोड येतात। विदाऊट मोड आलेले वाटाणे सुद्धा यूज करू शकता। वाटण बनवण्यासाठी एक उभा चिरलेला कांदा घेतलाय, किसलेलं सुकं खोबरं घ्यायचंय 1 कप, एक तेजपत्ता घेतलाय, लसणाच्या 4 पाकळ्या घ्यायच्या आहेत, जिरं घेतलंय 1 छोटा चमचा, दालचिनीचे छोटे तुकडे घेतलेत, कढीपत्ता घेतलाय 1 स्प्रिंग, चिमूटभर हिंग घ्यायचंय, तेल घेतलंय 3 मोठे चमचे, हळद घेतली अर्धा छोटा चमचा, आलं आणि लसणाची पेस्ट घेतली, ही रेडीमेड पेस्ट आहे ती मी घेतली 1 छोटा चमचा, धणे पावडर घेतलाय 1 छोटा चमचा, गरम मसाला पावडर घेतलाय 1 छोटा चमचा, लाल मिरचीची पूड घेतली मी 1 मोठा चमचा, बारीक चिरलेला कांदा घेतलाय 1, तो आपण फोडणीसाठी वापरणार आहोत, चवीपुरतं मीठ घ्यायचंय, गार्निश करण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे, 4 कोकम घेतलेत, त्याऐवजी तुम्ही टोमॅटो सुद्धा वापरू शकता। सगळ्यात अगोदर आपण काळे वाटाणे कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत। 10 ते 12 मिनिटं शिजवायचं आहे। वाटाणे शिजायला वेळ लागतो, सो ते पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे आणि त्यातलं जे पाणी आहे ते सुद्धा ठेवायचं आहे। आता हे शिजलेले वाटाणे आपण साईडला ठेवूया आणि वाटण बनवण्याची तयारी करूया। सो वाटण बनवण्यासाठी पॅनमध्ये 1 छोटा चमचा तेल घालणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर त्यात आपण दालचिनीचे छोटे तुकडे घालणार आहोत। आता त्यात उभा चिरलेला कांदा घालते मी, एक मीडियम साईजचा कांदा उभा चिरून घेतला होता। मीडियम फ्लेमवर कांदा परतवत राहायचा आहे, छानपैकी सोनेरी कलर येईपर्यंत परतवायचा आहे आपल्याला। आता कांदा छानपैकी फ्राय झालेला आहे, सो त्यात आपण किसलेलं सुकं खोबरं घालणार आहोत। सुकं खोबरं वापरण्याऐवजी तुम्ही फ्रेश किसलेला नारळ सुद्धा वापरू शकता। आता आपण हे लो फ्लेमवर कंटिन्यू परतवत राहायचं आहे, नाहीतर खोबरं लगेच करपून जातं। सो हे आपण गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत परतवून घेऊया। आता हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे, सो आपण आता फ्लेम बंद करूया आणि हे थोडं थंड होऊ देऊयात। आता ग्राइंडरमध्ये आपण भाजलेलं सुकं खोबरं आणि कांदा घालणार आहोत। त्याचबरोबर आपण जे वाटाणे उकडून ठेवले होते ते आपण 1 मोठा चमचा घालणार आहोत। शिजवलेले वाटाणे घातल्यामुळे काय होतं, ग्रेव्हीला छान टेक्स्चर येतो आणि याची चव पण छान लागते। त्यासोबत आपण वाटाण्याचं जे पाणी होतं ते सुद्धा घालणार आहोत। आता झाकण बंद करूया आणि हे वाटून घेऊया। याची स्मूथ पेस्ट बनवण्यासाठी आवश्यकतेनुसार आपण पाणी घालायचं आहे। आता आपलं हे वाटण झालेलं आहे, सो हे बाजूला ठेवूया। आता आपण काळ्या वाटाण्याचं सांबार बनवणार आहोत, त्यासाठी एका भांड्याला आपण फ्लेमवर ठेवूया। आता त्यामध्ये तेल टाकूया। तेल गरम झाल्यानंतर त्यात आपण 1 तेजपत्ता घालणार आहोत, फोडणीसाठी जिरं टाकूया आणि 4 ठेचलेले लसूण पाकळ्या घालणार आहोत। आता जिरं आणि लसूण छानपैकी 1 मिनिट परतवून घेऊया। आता त्यात कढीपत्ता आणि हिंग सुद्धा टाकूया आपण। आता त्यात एक बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत, जो आपण फोडणीसाठी ठेवला होता। कांदा छानपैकी ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवायचा आहे। 2-3 मिनिटं कांदा परतवून घेतल्यानंतर त्यात हळद घालते मी, त्याचबरोबर आलं आणि लसणाची पेस्ट सुद्धा घालते मी। आता हे छानपैकी परतवून घेऊया, जोपर्यंत आलं आणि लसणाचा रॉ फ्लेवर नाही जात तोपर्यंत। आता आपला कांदा सुद्धा मऊ झालाय, सो त्यात मी लाल तिखट घालते, धण्याची पावडर सुद्धा टाकते मी। छानपैकी तेलावर परतून घेऊया 30 सेकंदासाठी। आपण वाफवून ठेवलेले जे काळे वाटाणे आहेत ते आता घालणार आहोत, त्यासोबत त्याचं जे पाणी होतं ते सुद्धा घालणार आहोत। आता हे व्यवस्थित मिक्स करूया। आंबट चव येण्यासाठी त्यात मी 4 कोकम घालते। कोकमाच्या ऐवजी तुम्ही बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा घालू शकता यामध्ये। त्याबरोबर मी थोडीशी कोथिंबीर टाकते, यामुळे छान चव येते। छानपैकी मिक्स करूया हे सगळं। आता त्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे, गरम मसाला पावडर टाकते मी आणि 1 ग्लास एवढं पाणी टाकते। आता आपण फ्लेम हाय करूया आणि थोडं हे उकळू देऊया। आता आपण त्यात कांदा आणि खोबऱ्याचं जे वाटण बनवलं होतं ते घालणार आहोत।
छानपैकी मिक्स करूया हे सगळं. हा मालवणी मसाला आहे. ग्रेव्हीला छान चव येते आणि ग्रेव्ही घट्टसुद्धा होते. आता यात मी थोडं वाटणाचं पाणी घालते. आता हे चांगलं ढवळून घेऊया. आता हे आपल्याला शिजवत ठेवायचं आहे जेणेकरून सगळे मसाले एकजीव होतील. आता यावर आपण झाकण ठेवूया आणि मंद आचेवर 15 मिनिटं शिजवत ठेवायचं आहे. आता 15 मिनिटं झालेली आहेत. सो चेक करूया आपण. आपलं वाटाणे आणि वाटण शिजवलेलं होतं. सो हे झालेलं आहे. ह्याला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. मस्त वास येतोय सांबारचा. आपला मालवणी स्टाईल काळ्या वाटाण्याचा सांबार झालेला आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. मिक्स करूया हे आपण आता आणि फ्लेम बंद करूया. गरम गरम काळ्या वाटाण्याचा सांबार तुम्ही मालवणी वडे, पुरी, चपातीसोबत सर्व करू शकता. ही भाजी खूपच छान लागते. नक्की करून बघा हे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे तुमचा फीडबॅक द्यायला मात्र विसरू नका. अशाच रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू. हॅव अ नाईस डे.